नाशिक शहरातील काही भागामध्ये आज पुन्हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागाचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील। मोतीवाला कॉलेज रोड परिसरात 500 मिलीमीटर पीएमसी मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे। गळती दुरुस्तीचं काम आता महापालिकेकडनं हाती घेण्यात आलेलं आहे, तातडीनं घेतलं गेलंय। सातपूर, नाशिक पश्चिम आणि परिसरातील अनेक सोसायट्या पाणी टंचाईनं प्रभावित होणार आहेत। रविवारी सकाळचा पाणी पुरवठा मात्र कमी दाबानं होईल असं सांगण्यात आलेलं आहे। नागरिकांनी पुढील 2 दिवस पाणी जपून वापरावं असं आवाहन देखील प्रशासनाने केलंय। तर नाशिकमधूनच महत्त्वाची बातमी आहे। पुढील 4 दिवस नाशिक शहर आणि जिल्ह्यात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे। कमाल तापमानात घट झालेली असली तरी उकाड्यापासून मात्र नागरिकांची सुटका झालेली नाहीये। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवस आकाश ढगाळ राहील। सोबतच शहराच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता वर्तवली आहे। या पावसामुळे तापमानात आणखी घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तर विदर्भात मात्र 3 जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। गेल्या 4 दिवसांपासून आपण बघतोय प्रचंड तापमान विदर्भातलं आहे। 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावतीमध्ये झालेली होती आणि ही उच्चांकी नोंद जगभरातली ठरली होती। त्यानंतर अजूनही हा रेड अलर्ट कायम आहे।